पुढच्या बातमीकडे वळूया। पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णा नगर परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपावरती पेट्रोलमध्ये चक्क पाणी आढळलेलं आहे। या पंपावरील पेट्रोल भरल्यामुळे अनेक वाहनं ही बंद पडली आहेत। लोकांनी या पंपावरील पेट्रोल बॉटलमध्ये दिसत असल्याचं सांगितलेलं आहे। दरम्यान पेट्रोल पंप चालकाने पेट्रोलचे पैसे आणि वाहनाचं झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। भूमिपूजन कार्यक्रमापूर्वीच सांगोला तालुक्यात उपसा सिंचन योजनेला पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत विरोध दर्शवलेला आहे। आधी मोबदला द्या तरच काम सुरू करणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। सांगोला तालुक्यातील 12 गावांसाठी उजनी धरणाच्या कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातून भूसंपादन केलं जाणार आहे। यामध्ये जवळपास 150 शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार आहे। त्यामुळे ही योजना काम सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। तर इकडे बीड शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। तसंच या ठिकाणी कचरा टाकला जात असल्यामुळे नदीपात्र दूषित झालेलं आहे। या दोन्ही प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी नदीपात्रात उतरत आंदोलन केलंय। बीडच्याच पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत, तसंच पालकमंत्री अजित पवार या दोघांनी मिळून बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमण काढण्याचे आदेश द्यावे, तसंच नदीचं पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी पावलं उचलावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। सध्या जत्रेचा उत्सव सुरू आहे, तसंच बैलगाडा शर्यतींचा थरार सुद्धा पाहायला मिळतोय। तर पुण्याच्या वाघोलीमध्ये बैलगाडा शर्यतीत पहिला नंबर आल्यानंतर 80 वर्षांच्या आजोबांनी बैलगाडा घाटातच आनंदोत्सव साजरा केलेला आहे। थेट बैलगाडा घाटातच कोलांट्या उड्या मारत जोर बैठका काढलेल्या आहेत। तर बैलगाडा शर्यतीवरील आजोबांचं प्रेम सध्या चर्चेचा विषय ठरलाय। कधीपासून तुम्हाला छंद आहे उड्या मारण्याचा? हो, 2 बैलांच्या पासून पहिली हां, बैलगाडा शर्यतीचा रक्कम वाढत चालली. बैलगाडा शर्यतीचा छंद लहानपणापासूनच आहे. हो, यांच्याच गावी. आणि मग उड्या मारायचा कधीपासून छंद आहे तुम्हाला? शर्यतीच्या आधीपासून. हो. यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।